नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सर स्वागत. भारतातील सर्वात मोठ्या लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अनअकॅडमी. मित्रांनो, आज आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने भेटत आहे. दररोज चालू घडामोडी ह्या सेशन मध्ये आपण भेटत होतो, बरोबर. तर आज आपल्यासोबत एक यशवंत आहेत, जे की राष्ट्रीय परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. अक्षय बाबाराव गडलिंग सर आपल्यासोबत आहेत. तर ते आजच्या सेशन मध्ये त्यांचा अनुभव कथन, स्पर्धा परीक्षेमधला एकंदरीत त्यांचा प्रवास आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वप्रथम अक्षय सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आणि मला पाहणाऱ्या सगळे तमाम विद्यार्थी बांधव जे आहेत ते स्पर्धा परीक्षा तयारी करतात, त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो. मित्रांनो, आपण इंटरव्ह्यूच्या स्वरूपात जे काही तुमचे प्रश्न आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील जे तमाम आपल्या बहीण भावंडांचे जे की नव्याने प्रिपरेशन स्टार्ट करतात, काही जण खूप दिवसापासून करतात, नवीन आणि जुने सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न आपण आज प्रश्नोत्तरच्या माध्यमातून अक्षय सरांकडून तुमच्या शंका आपण निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम अक्षय सरांबद्दल थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो. मित्रांनो, कौटुंबिक पार्श्वभूमी हलाखीची असताना, ठीक आहे, त्यांनी परिस्थितीचं बाऊ न करता त्यांच्या ध्येयावरती ते ठाम राहिले आणि अगदी कमीत कमी कालावधीमध्ये ते यशस्वी झाले. तर अक्षय सरांचं शिक्षण BE इन मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे, ठीक आहे. तर आता प्रत्यक्षात आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊया. सर, सर्वप्रथम तुमच्या महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला आवडेल तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी थोडंसं सांगावं सर. अगदी पहिलीपासून आतापर्यंत एकंदर थोडंसं कुठं म्हणजे तुमचं शिक्षण कुठे कुठे झालं आणि कोणतं झालं त्याबद्दल सांगा सर. मला तर स्वतःचं आयुष्य म्हणजे ना खूप इंटरेस्टिंग वाटतं कधी कधी. म्हणजे मी विचार पण नसेल केला त्या ठिकाणाला येऊन गेलेला आहे. कधी असं विचार नसेल केला की या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधेल म्हणून. माझं जन्म जो झाला ना, त्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुकोजी महाराज यांचं जे पावन स्पर्श झालं त्या मोझरी पासूनच जवळ असलेल्या तिवसा या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत हे तिवसा येथील प्राथमिक शाळा जी आहे जिल्हा परिषदची तिथनं पूर्ण झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण जे आहे ते श्री देवराव हायस्कूल या ठिकाणी मी माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 11वी 12वी ते देवराव हायस्कूल इथल्याच जे सायन्स कॉलेज होतं तिथनं मी माझं पूर्ण केलं. 10वी आणि 12वी झाल्यानंतर मग मला खूप मोठा प्रश्न होता की आता कारण त्या क्रेज अशी होती की मॅक्झिमम लोक एक तर इंजिनिअरिंगला जायचे किंवा मेडिकलला जायचे. पण माझ्या याबाबत मी म्हणेल की माझ्या वडिलांचं खूप मोठी म्हणजे खूप मोठं हेल्प आहे मला, पण मदत आहे की ते मला नेहमी असं म्हणायचे की जे काय करशील ना असं कर की त्यात तुझंच नाही, तुला पाहून काही लोक जे पुढे येतील ना त्यांना पण इन्स्पिरेशन असलं पाहिजे. आणि मला खूप आनंद वाटतोय सांगण्यामध्ये की माझे वडील जे भंगार वगैरे गोळा करतात तर ते ना सोबत भंगारात असताना रद्दी पण आणायची. आणि रद्दीमध्ये ना मला नेहमी ते रद्दी आणली की दाखवायची की बाबू बघ यातलं काही पुस्तकं कामाचे आहे का. आणि मग ते रद्दी घेऊन बसले की नेमके मला 3-4 पुस्तक असे कामात दिसायचे. आणि मला सुरुवात अशी झाली की माझ्या लहानपणी माझं खूप काही अवांतर वाचन वगैरे सुरू झालं. आणि मग माझ्याकडे जो प्रश्न होता 12वी नंतर मी काय करावं, तर मी खूप प्रॅक्टिकल विचार केला की माझं 12वी नंतर मी काय करावं. माझी इच्छा तर होती स्पर्धा परीक्षेकडे जायची, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जायची. पण मग जर मी विचार केला की मी जर ते BA किंवा BCom जर केलं तर आपल्याकडे अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय राहील ना. आणि जर स्पर्धा परीक्षा म्हटली आहे की त्याला खूप वेळ खूप प्रोसेस आहे, आपल्याला खूप स्टॅमिना खूप संयम त्यात राखावा लागेल. अशा ठिकाणी आपल्याकडे सेकंड ऑप्शन काहीतरी असला पाहिजे. त्यामुळे मग माझं 12वी सायन्स झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगकडे जायचा विचार केला. आणि 12वी पास झाल्यानंतर 4 वर्ष 2012-2016 अकोला येथील शिवाजी शिक्षण संस्थेचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला तिथे मी 2016ला BE मेकॅनिकल म्हणून पास झालो. 16 म्हणजे फायनल इयरला असतानाच एक छोट्याशा कंपनी माझं सिलेक्शन झालं कॅम्पससाठी. नाशिकमध्ये कंपनी होती आणि कंपनीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा ते जे वातावरण होतं कंपनीचं आणि माझा अभ्यास दोन्ही खूप मिसमॅच व्हायचा. माझा एक तर अभ्यास नाही व्हायचा किंवा कंपनीकडे दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळं एका बरोबर चिंता सगळ्या होत होत्या. त्यामुळं मग मला डिसिजन घ्यायचा होता की एकतर 100% कंपनी करायची आहे, अदरवाईज 100% अभ्यास करायचा आहे. आणि कंपनीत राहून मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या पॉसिबल नव्हत्या, कारण मी एक अत्यंत मर्यादित क्षेत्रापुरतं तेव्हा लिमिटेड होतो. आणि मला त्याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी करायचं होतं की जेणेकरून मला स्वतःला समाधान असेल. मला काम करत असताना ते खूप माझ्या मनापासून काम करतोय, जे माझ्यामुळं फक्त माझ्या कुटुंबालाच नाही इतरांना त्याचा फायदा होतो. आणि मला स्वतःला पण खूप त्याच्याबद्दल समाधान व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि तेव्हा मी खूप डिसिजन घेतला. एक माझ्यासाठी तो तेव्हाचा मला वाटतं खूप हार्ड डिसिजन होता की
बॅकग्राऊंड तसं नसताना जॉब स्किप करणं आणि 100% स्पर्धा परीक्षा देणं, अशा वेळेस मी ते 100% घरच्यांना विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला, माझ्या कुठेतरी नशिबाला विश्वास ठेवला, प्रयत्न विश्वास ठेवला आणि जॉब स्किप केला. 2016 मग माझं स्पर्धा परीक्षेकडचं जे वाटचाल आहे ते सुरू झाली. बस 2016 पासून नोव्हेंबर महिन्यापासून साधारण मी अभ्यास सुरू केलाय. आज तुमच्याकडे तुमच्याशी संवाद साधतोय. ही माझी सगळी अभ्यासाची पार्श्वभूमी आहे. क्या बात आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन सर. खूप छान वाटलं आम्हाला म्हणजे तुमचं हे प्रवास ऐकून, शैक्षणिक प्रवास ऐकून. आणि सर तुम्ही बोलता बोलता तुमच्या वडिलाबद्दल थोडं सांगितलं तुम्ही. तर म्हणजे तुम्ही असं म्हटलात की वडील रद्दी आणायचे, भंगार विक्रीचं काम करायचे असं पण बोललात. म्हणजे असं असताना पण एक घरून म्हणजे आपण असे काही ठिकाणी असं उच्च शिक्षकाकडून पाल्यांना म्हणजे काही ठिकाणी असं ऐकायला मिळतं की त्यांना त्यांच्या मनासारखं शिक्षण मिळत नाही. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमच्या वडिलांनी तुम्ही जे कराल त्या डिसिजनला सपोर्ट केले त्यांनी. थोडस सर आम्हाला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ह्यासाठी ऐकायचंय जेणेकरून तुमच्या भावंडांना एक तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तुम्ही जसा प्रेरणा घेतलात आणि परिस्थिती बाऊ न करता उच्च शिक्षण घेतलात आणि एमपीएससी मधून यश पण मिळवला. ठीक आहे. तर माझ्या भावंडांना एक प्रेरणा मिळावा यासाठी थोडस कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. ठीक आहे. आणि ह्या पार्श्वभूमीमध्ये कौटुंबिक म्हणजे कुटुंबाकडून तुम्हाला कसं सपोर्ट मिळाला आणि तुमचं प्रिपरेशन मध्ये त्यांचं योगदान कसं आहे ते थोडं सांगा. आणि मित्रांनो टप्प्याटप्प्याने आम्ही सर्व म्हणजे त्यांनी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. सर थोडसा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडं सांगा सर आम्हाला. हा नक्कीच. माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 4 जण, माझे वडील, माझी आई, मी आणि माझी धाकली बहीण. माझे आई वडील दोघे अर्धशिक्षित म्हणजे पूर्ण शिक्षित पण नाही आणि अशिक्षित पण म्हणता येणार नाही. बाबा मेट्रिक फेल, 10वी नापास, आई 4थी पास असलेली. आणि मला वाटतं ना मी याबाबत खूप नशिबान आहे की माझं आई वडिलांच्या अर्धशिक्षित असल्यामुळं लोक जेव्हा म्हणतात ना की आई वडील शिक्षित असले पाहिजेत, मुलांना खूप फायदा होतो, मी माझ्याबाबत मला असं वाटतं उलट आहे. माझे आई वडिलांचं अशिक्षितपणा असणं माझ्यासाठी एका अर्थी खूप फायदेशीरच होतं. कारण त्यांना त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप लिमिटेड असायच्या, त्यांचं जे नॉलेज आहे खूप लिमिटेड असायचं. त्यांना वाटायचं की पोरांना खूप चांगलं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे त्यांना माहित नव्हतं. त्यामुळं जे काही डिसिजन होते, जे काही अभ्यास करायचा होता त्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या होत्या. म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, ही गोष्ट करायची की नाही करायची, सर्वच माझ्या सगळं अवलंबून माझ्यावर होतं. आणि त्यात फॅमिली नेहमीच माझ्या सपोर्टिव्ह राहिली. माझ्या वडिलांबाबत सांगायचं ना तर घरी बाबा धंदा करतात, म्हणजे लोखंड जे असते शेजारी बाजारी जाणं, गावी जाणं, भंगार गोळा करणं, रांगोळी विकणं. त्याच्या अगोदर बाबा जे कुल्फीवाला असतात ना ते कुल्फी पण विकायचे. अशा सगळ्या ते त्यांनी काम केलं. आई जे आहे ती शेतमजूर म्हणून काम करते आहे. मला नाही त्या बाबांचा खूप फायदा झाला की मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं ना की बाबा जे भंगार वगैरे विकायचे, रद्दी वगैरे विकायचे ना, त्यातनं ते लहानपणापासून जे अवांतर वाचण्याची सवय आहे ना मला त्यांनी लावून दिली. कुठले चांगलं पुस्तक त्यांना दिसलं की ते म्हणे बाबू हे पहा बरं जमते काय, काय चांगलं आहे का, यातलं काही चांगलं समजते काय, काही तुझं कामाचं आहे का. म्हणजे ते खूप चांगले पुस्तक आहेत. म्हणजे आता आपण आम्ही जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो जेव्हा जे चांगले चांगले लेखक मला वाटतात की आपण वाचावेत, ते खूप चांगले जे लेखक 10वी पर्यंत होऊन गेले. म्हणजे आता जे जयंत नारळीकर आहे त्यांचं जे काही पुस्तक आहे यक्षाची देणगी, आकाशाचे जोडले नाते, ही मी 10वीच्या वर्गात असताना वाचलेले पुस्तके आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र असतील, महात्मा फुले असतील, त्यानंतर गव्हर्नमेंटचे जे लोकराज्य हे जे मासिक येतं आणि त्याच्याबरोबर जे काही यशस्वी लोकांचे जे असणारे काही एखादं पुस्तक असतं पब्लिश असतं ते खूप लहानपणीच माझ्या वाचनात नाही गेलं. याबाबत मी खूप स्वतःला नक्की समजेल. आणि सर म्हणूनच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत मजल मारलात. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे हे श्रेय डेडिकेट केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. बिलकुल बिलकुल नक्की सर. याबाबत ना माझ्या आई वडिलांचं मला म्हणजे त्यांच्याशिवाय मी विचारच नाही करू शकत. कारण पायाभरणी जे आहेत ना तेच माझ्या आई वडिलांनी माझी केली होती. ते काही करायचे म्हणजे जरी त्यांनी खूप काबाड कष्ट वगैरे केले असतील पण त्याचा कुठलाही प्रभाव आमच्यापर्यंत जाऊ दिलेला नाही. आम्हाला कधीच ते परिस्थितीचा बाऊ वगैरे करावा लागला असेल की खूप काही त्रास वगैरे झाला असेल तर त्यांनी असं कधी जाणवूच दिलं नाही की आपल्याकडे खूप काही प्रॉब्लेम आहेत, आता कसं करायचं. ते बस इतकंच म्हणायचं की तू तुझा प्रयत्न कर, बाकी काही विचार करायचा नाही, तुझं काम कर, आम्ही आमचं काम करू. बस त्यांचा हा जो विश्वास होता माझ्यावरचा तो मला तरी खूप लाभदायक राहिला. म्हणजे थोडक्यात सर म्हणजे थोडक्यात 3 इडियट मधला जो ऑल इज वेल हा जो घटक आहे तो तुमच्या बाबतीत घडला. आणि सर्वात महत्वाचं माझं सगळ्या महाराष्ट्रातील तमाम पालक लोकांना सांगणं आहे, माझ्या भावंडांसाठी, की तुम्ही देखील तुमच्या पाल्यासोबत तुम्ही सपोर्ट केला पाहिजे.
कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं करावं. ठीक आहे, त्यामध्ये तुमचा पण मार्गदर्शन असावाच, पण तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर सॉरी फॉर इंटरप्शन, पुढे कंटिन्यू करूया सर. आणि यावरती आणखी फायदेशीर आहे, कारण मी माझे जे अवतीभोवती वातावरण बघतो, माझे काही मित्र वगैरे बघतो, त्यातले ना काही असं वातावरण आहे त्यांच्या कुटुंबामध्ये की त्यांचे आई वडील एका लेवलपर्यंत खूप चांगले शिकलेले आहेत. मग ते त्यांच्या मुलाला एक प्रॉपर वे दाखवतात की हा तू याच रस्त्याने जा, याच रस्त्याने गेला की तुला खूप बेनिफिशियल राहील, फायदेशीर राहील. माझ्यावर असं कधी नव्हतं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सगळे रस्ते मोकळे करून दिले होते. तू कुठलाही रस्ता निवड, तुझ्या रस्त्यावर आम्ही तुझे साथीदार म्हणून कायम आहोत. त्यामुळे ना मला हेच करायचं आहे किंवा ते करायचं नाही. म्हणजे मी माझे काही मित्र बघतो की ते ऍक्सिडेंटली इथे येतात, त्यांची इच्छा नसते, मग ते काहीतरी जमत नाही म्हणून इथे येतात. मला असं कधीच नव्हतं. सगळं मला फ्रीडम मला लहानपणीपासून मिळत गेलं. लहानपणी मला जे मी पुस्तक म्हटले असेल, कदाचित मी एखादं खाऊ मागितलं असेल, कपडे मागितले असतील, ते कदाचित बाबांनी देण्याचं टाळलं असेल, पण मी एखादं पुस्तक म्हटलं असेल की XYZ काहीतरी लेखक आहे आणि त्याचं पुस्तक खूप चांगलं आहे, तर ते त्यांनी कधी नाही म्हटलं. त्यांनी 2 दिवस लेट लावलं असेल, 3 दिवस लेट लावलं असेल, पुस्तक मला नक्की मिळालं. ते ते मी याबाबत खूप स्वतःला नशिबान समजतो. क्या तितकंच बात आहे. महत्वाचं होतं ना, म्हणजे जितकी माझी फॅमिली माझी जितकी महत्वाची माझ्यासाठी आहे ना, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचे माझे टीचर. म्हणजे त्यांच्याशिवाय मला मला वाटत नाही मी इथे येऊ शकलो असतो. कारण ज्या वातावरणात मी आलो, त्या वातावरणामध्ये ना म्हणजे माझ्या अवतीभोवती ना असं खूप भटकंती असायची की लोक कोणत्या मार्गाने खूप वाम मार्गाने लागायचे. मला कधी भीती वाटायची की मी 10वी पर्यंत अभ्यासतो आहे, 12वी पर्यंत अभ्यासतो आहे, पण नंतर माझी गाडी बिघडेल ठीक आहे, पण अशा कायम सपोर्ट माझ्या टीचर लोकांचा राहिला. मला सांगायला आवडेल की मी ज्या शाळेमध्ये शिकलो, देवराज हायस्कूल, तिथे मी 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण केलं, तिथे आम्हाला हिंदी शिकवायला शेटे मॅडम म्हणून होते. तर त्या माझ्या आईपेक्षाही खूप जास्त प्रेम देणाऱ्या मला होत्या. माझी आई तरी तिथे समजत नसायची, पण ती फक्त सपोर्टिव्ह असायची. पण आमच्या मॅडम ज्या आहेत ना, त्या कुठल्याही गोष्टीमध्ये, कसल्याही परिस्थितीमध्ये बस तू खंबीर राहा, काही घाबरायचं नाही, हा जो विश्वास असतो ना, त्यांचा काय माझ्या पाठीशी राहिला. आणि त्यांचं ते प्रेम होतं, म्हणजे लहान मुलासारखी त्यांनी माझी काळजी घेतली. तर त्याच्यामुळेच आज जे यश मिळत आहे ना, त्यातला खूप मोठा वाटा माझे पॅरेंट्स आणि माझे टीचर लोकांकडे जातो, असं मला वाटतं. अगदीच बरोबर सर. म्हणजे प्रत्येक मुलाच्या जडणघडणीमध्ये आई वडील अर्थात कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे, आई वडिलांचा रोल खूप महत्वाचा असतो. ह्यासोबत सर्वात महत्वाचा रोल असतो तो शिक्षकांचा, जो की तुमच्या आयुष्यामध्ये निदर्शनास आला. म्हणजे एक तर आई वडील कमी शिकलेले असं असताना पण गरज, जसं की आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण हे शिक्षणासाठी संघर्ष करण्याचं बाळ कडू. तुम्ही जशी मगाशी बोलता बोलता म्हणालात की घरी दुसरी एखादी गोष्ट जर तुम्ही मागितलं तर ते देण्यामध्ये मागं पुढं पाहिलं जात होतं. मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये मागं पुढं पाहिलं गेलं नाही. तर आता हे सगळं ऐकत असताना तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग जसं की परत हे करत असताना तुमचं प्लेसमेंट पण झालं होतं, 3 महिने तुम्ही काम केलं. आता खऱ्या अर्थाने भावंडांनो, अक्षय सरांकडून आपण स्पर्धा परिषद मधील अनुभव असेल, त्यांचा जो एकंदरीत प्रवास असेल, ते आपण जाणून घेणार आहे. कारण बघा, ज्यावेळेस प्रिपरेशन स्टार्ट करतो त्यावेळेस प्रत्येक मुलगा मुलगी नवीन असतो आणि त्या नवीन असताना एकंदरीत नाना प्रकारची अडचणी येतात. अभ्यास कसा करायचा, अभ्यास करत असताना कोणतं अभ्यास केला पाहिजे, राजसेवा केला पाहिजे, कंबाईन केला पाहिजे, UPSC केला पाहिजे, वगैरे वगैरे नाना नाना प्रश्न असतात. तर आता सरांनी त्यावरती ह्या सगळ्या प्रश्नावरती मात कसा केला, पुढच्याला ठेच पाठीमागचा शाणा या पद्धतीने सरांना जे काही अपयश आले तर त्या अपयशावरती त्यांनी मात कसं केलं, त्यांचं काही जर चुकलं असेल तर ते चुका दुरुस्त कशा केल्या, हे सगळं काही आपण जाणून घेणार आहे. सुरुवात करूयात सर प्रवासाला, म्हणजे स्पर्धा परीक्षा अभ्यासाला खऱ्या अर्थाने कधी सुरुवात झाला आणि कसा झाला ते सांगा सर. मी जेव्हा माझा जॉब सोडून जेव्हा मी परत गावी वापस आलो, एक खूप मोठा क्वेश्चन मार्क माझ्या डोक्यासमोर होता की मी जॉब तर स्किप केला, जॉब सोडलाय आणि स्पर्धा परीक्षेबद्दल मला काय फारसं खूप माहिती आहे अशातलाही भाग नव्हता, खूप कोणी सांगणारा व्यक्ती अशातलाही भाग नव्हता. तर मोठा प्रश्न होता, मी सुरुवात कशी करू, काय करू. सगळ्यांना जे प्रश्न पडतात ना, ते प्रश्न मला पण पडायचे, म्हणजे काय वाचू, काय वाचल्यानंतर मला अभ्यासामध्ये त्याचा फायदा होईल. त्यासाठी ना मी थँक्स म्हणेल, आमच्या गावामध्ये वाचनालय श्री राजश्री शाहू महाराज यांच्या नावानं सार्वजनिक वाचनालय, त्या वाचनालयामध्ये मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा हळूहळू मला गोष्टी समजत गेल्या. त्या ठिकाणी तिथे जे वाचनालयाचे जे आमचे सगळे सभासद मंडळ आहेत, त्यांनी कायम खूप लक्ष दिलं की जे मुलं अभ्यास करतायत त्यांना कुठल्या गोष्टी पाहिजेत, त्यांना काय नको पाहिजे, तर ते बघत होते. तर तिथं असतानाच माझ्या अवतीभोवती जे माझे सिनियर मुलं होते, विद्यार्थी होते, मित्र होते, ते अभ्यास करत होते.
त्यांच्यापासून सुरुवातीला मी इनिशिएटिव्ह म्हणजे घेतलं की काय वाचलं पाहिजे, सुरुवातीला काय करायला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की एनसीईआरटीचे हे पुस्तक आहे, तुम्ही हे वाचायला पाहिजे. स्टेट बोर्डचे हे पुस्तक आहे, ते तुम्ही वाचायला पाहिजे. तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. पण तरी प्रॉपर भीती असते ना की क्लास असलाच पाहिजे आपल्याला, आणि मग क्लास नसल्यानंतर मी कसं भटकू. मला हा प्रश्न होताच की मला तर क्लास नाही आहे, मला नेमकं प्रॉपर गायडन्स कसं मिळेल ना. पण मला वाटतं की जेव्हा आपण तीव्र इच्छा एखादी व्यक्त करतो ना, आणि जेव्हा ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती असते, तर त्या सकारात्मक ऊर्जेचं ना तुम्हाला पाठबळ सुद्धा मिळतं. आणि मी त्याबाबत स्वतःला म्हणेन, माझा हा नुसतं सुरुवात सुरू होती, माझा अभ्यास चालू होता, पण एक प्रॉपरली गती नव्हती. अशा वेळेस माझा एक मित्र, खूप जवळचा माझा मित्र राहुल नावाचा, राहुल खांडेकर, त्याने मला एक सहज त्याच्याकडे आला, व्हॉट्सअपवर आला एक मेसेज दाखवला. त्याने मला म्हटलं की मौलाना आझाद यांच्या नावाने एक अशी स्कीम आहे, आणि त्या स्कीमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडून तुम्हाला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तुम्हाला एमपीएससी और युपीएससी या दोनपैकी कुठल्याही एका गोष्टीचे फ्री क्लासेस मिळतात प्रिलिमसाठीचे. आणि मग ते अमरावतीला होतं, डिस्ट्रिक्ट ठिकाणी. मग मी त्याबद्दलची त्याने मला माहिती सांगितली, मी पण ती माहिती काढली. आणि अमरावतीमध्येच एक युनिक अकॅडमी म्हणून आहे अमोल पाटील सरांची, त्या अकॅडमीमध्ये मग मला ते माहिती मिळाली की अशी स्कीम जिथं सुरू आहे, आणि त्या स्कीमचा मी फायदा घेऊ शकतो. मग मी त्या स्कीम थ्रू तिथे मी प्रवेश घेतला, आणि मग तिथनं माझा जो खरा प्रवास होता तो सुरू झाला. तिथे मग माझे फ्री क्लासेस सुरू झाले. मग माझ्याकडे ऑप्शन होता, मी युपीएससी निवडू की एमपीएससी निवडू. आता मला मोठा प्रश्न होता, म्हणजे युपीएससीचं गायडन्स मला इथे मिळेल की नाही मला प्रश्न आहे. आणि युपीएससी मी वाट पाहणं म्हटलं तर मला थोडा वेळच लागेल, कारण इनिशियली सुरुवात करतोय आणि अवतीभोवतीचं वातावरण युपीएससीचं नाही आहे. तर मग मी विचार केला की ठीक आहे, आपण एमपीएससीकडे बघूया. एमपीएससीचे क्लासेस सुरू झाले. क्लासेस सुरू असतानाच मग साधारण नोव्हेंबर डिसेंबर 2016 पासून क्लासेस सुरू झाले असतील, आणि त्यापासून मग माझा प्रॉपरली अभ्यासाचा वेळ सुरू झाला. ते चालू असतानाच मग मधल्याच काळात काही एक्झाम गेलेल्या, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एसटीची एक्झाम आली 2017 मध्ये. आणि मी म्हटलं ते सरळ देऊन बघूया की आपण 1-2 महिने झाले आपला अभ्यास करून, आणि कसं असतं एक्झामचा पॅटर्न काय असतं समजायला पाहिजे, कसं प्लॅनिंग असतं, टाइम मॅनेजमेंट काय म्हणतात, कसं सॉल्व्ह करायचे क्वेश्चन. आणि मी दिलं, आणि त्या एक्झामचा ना मला खूप फायदा झाला. ती एक्झाम मी ऍक्च्युली फेल झालो. मला ती प्रिलिम मी पास झालो एसटीएच, पण त्यातनं मला टाइम मॅनेजमेंट, म्हणजे ती मी चूक केली होती त्या एक्झाममध्ये, ती कधी रिपीट नाही करायची, ती चूक परत रिपीट नाही व्हायला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट कशाला म्हणतात. आणि सुरुवातीला खूप लहान लहानच्या चुका, म्हणजे तुम्ही जेव्हा हॉल तिकीट जेव्हा एक्झाम हॉलमध्ये प्रवेश केला, तुमच्याकडे झेरॉक्स नसणे, ह्या सगळ्या चुका मी केल्या. झेरॉक्स नसले की मग तुमचं बीपी हाय होणे, बीपी लो होणे, म्हणजे मायन्यूट चुका असतात, पण या मायन्यूट चुका खूप मोठा रोल प्ले करतात तुमच्या डोक्याची स्टॅबिलिटी मेंटेन करताना. तर ज्या चुका करायच्या ना त्या आम्ही एक्झामला ती एसटीआयला केली. आणि मग साधारण एप्रिल महिन्यामध्ये राज्यसेवेची एक्झाम आली, प्रिलिम आली. प्रिलिम मी दिली, आणि प्रिलिमचा जो माझा पहिल्या अँसर जो स्कोर होता तो तळ्यात मळ्यातच होता. म्हणजे दरवर्षीपेक्षा माझा कट ऑफचा स्कोर चांगला होता, पण त्या वर्षीचा लोक म्हणायचे पेपर खूप सोपा आलेला आहे आणि कट ऑफ हाय जाईल. मी तळ्यात मळ्यातच होतो की इकडे की तिकडे. असं झाल्यामुळे काय झालं की मी पूर्णतः फोकस करू शकलो नाही. मग सेकंड अँसर की आली, माझा स्कोर वाढला, आणि मग रिझल्ट आला. मग जेव्हा सेकंड अँसर केली तेव्हा म्हटलं की प्रॉपरली लागूया. मग तेव्हा कुठे मी मेन्सचे सुरुवात अभ्यास केला, सुरुवातीला लागलो. खूप कमी वेळ होता, पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी वाचलं. आणि मग मी मेन्स राज्यसेवेची दिली. मधल्या काळामध्ये, म्हणजे हा जो काळ चालू होता तेव्हाच्या काळामध्ये एक महाराष्ट्र शासनाची संस्था, तुम्ही सगळ्यांना माहिती असेल, बार्टी नावाची, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. तर त्या संस्थेकडून मला माहिती पडलं की ही संस्था, जर तुम्हाला पुढचं युपीएससीसाठी किंवा बाकी स्पर्धा परीक्षेसाठी जर प्रिपेअर व्हायचं असेल आणि तुम्ही इकॉनॉमिकली वीक असाल आणि तुम्ही हुशार असाल तर एंट्रन्स देऊन तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. मग महाराष्ट्रात ते एंट्रन्स होते, त्यातनं साधारण 100 मुलं काढलं जातं, सिलेक्ट केलं जातं. मी ती एक्झाम दिली, आणि राज्यसेवेचा मेन्स जेव्हा एक्झाम दिली त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट पण आला, आणि मी लकीली त्याचा सिलेक्ट पण झालो. आणि जेव्हा अँसर की जेव्हा आली ना राज्यसेवेच्या पहिल्यांदा मेन्सची, तेव्हा मी जो माझा रिझल्ट चेक केला, म्हणजे मार्क्स जेव्हा काढले, अंदाज जेव्हा काढला, मला वाटलं की माझा जो मार्क्स आहेत ते सफिशियंट आहेत, म्हणजे मला माझं सिलेक्शन होण्याचे काही खूप काही प्रॉब्लेम नाही. मग आता मी 100% युपीएससीवर फोकस करू शकतो. त्यामुळे मग मी विचार केला की चला, दिल्लीचा खूप चांगला चान्स तुमच्याकडे आलेला आहे आणि आपण तो जॉईन करायला पाहिजे. युपीएससी आपल्या शेवटी सगळ्यांचं टार्गेट असतं सिलेबसमध्ये जाण्याचं, यूपीएससी करण्याचं, आणि ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते आहे. तर मी तिथे गेलो, युपीएससीची माझी तयारी. पण ते खूप हेक्टिक शेड्यूल होतं माझ्यासाठी. क्लास, दिवसभर क्लास, दिल्लीचं ते वातावरण, मला कधी फारसं माझ्या प्रवृत्तीला ते आणि प्रकृतीला कधी मानवलं नाही. आणि क्लासेस वगैरे चालू असताना दिल्लीमध्ये मधल्या काळात मग राज्यसेवेचा रिझल्ट आला, मी मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालो. मग मी इंटरव्ह्यू दिला. माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला, मला खूप चांगले मार्क्स पण भेटले जेव्हा रिझल्ट आला. पण जेव्हा टोटल जेव्हा रिझल्ट फायनल जेव्हा आला तेव्हा माझे मेन्सचेच मार्क्स कमी होते,
त्यामुळे ओव्हरऑल मार्क्स कमी असल्यामुळं माझं काही सिलेक्शन झालं नाही. मग माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता की आपला म्हणजे आपला विश्वास होता की आपला खूप चांगला स्कोर असेल ना, आपण निघून जाऊ, पण ते काही थोड्या मार्काने 2-4 मार्काने सिलेक्शन थांबून गेलं. आणि मधल्या काळामध्ये मग राज्यसेवेची प्रिलिम झाली सर 2018 मध्ये. सर एक मिनिट, मी तुम्हाला थोडस मध्ये येते आणतो. सर हा जो म्हणजे अगदी 1-2 मार्कामध्ये तुमचा रिझल्ट गेला, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेला होता आणि इंटरव्ह्यू पण दिला, इंटरव्ह्यू पण चांगला झाला. असं असताना फायनल सिलेक्शन अगदी थोड्या मार्कात राहतो. तर अशा वेळेस जो तुमचा अपयश आला, तो अपयश तुम्ही कसं पचवलात आणि थोडासा पुढचा प्रवास पण सांगा सर. म्हणजे मुलांना काय होतं, तर आता एक तर कोरोनाचा काळ सुरू आहे, तर कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप मुलांचं मानसिक तणावाखाली आहेत मुलं. कारण एक तर म्हणजे कोरोना, दुसरं म्हणजे परीक्षा पुढे चालले, मग काही मुलं एज बार व्हायच्या कंडिशन मध्ये पण आहेत, म्हणजे अगदी नाना प्रकारच्या अडचणी आहेत. म्हणजे अपयशाला कसं सामोरे गेलात, म्हणजे एक प्रकारे मुलांना ह्यातनं प्रेरणा पण मिळेल, ते थोडं सांगा सर. आणि पुढचं मग त्यानंतर कंटिन्यू. तर मला तर खूप धक्कादायक होतं, कारण मला वाटायचं, मला जे वाटलं की माझा स्कोर खूप चांगला आहे आणि मी सिलेक्ट होईलच, ते कुठेतरी विश्वास होता. आणि जेव्हा तो रिझल्ट आला नाही ना, मला प्रश्न आला की माझे आई वडील माझ्याबद्दल काय विचार करतील. कारण मला स्वतःची काळजी नव्हती. ज्यांच्या हिमतीवर मी इथे आलेलो आहे ते माझे आई वडील होते. आणि त्यांनाही पण अपेक्षा होती, त्यांना पण वाटत होतं की मुलगा जिद्दी आहे, हुशार आहे, त्याचं सिलेक्शन पहिल्याच अटेम्प्टला होऊन जाईल. आणि जे रात्री रिझल्ट आला, मला खूप प्रश्न होता की मी माझ्या घरच्यांना कसं सांगू. मग घरच्यांना आईला सांगितलं असं झालेलं आहे. ती म्हणे ठीक आहे ना, परीक्षाच आहे म्हणे, ते या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. बस ते एक वाक्य वाचलं सफिशियंट होतं, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी अभ्यास चालू दे. बस तेच वाक्य होतं. मग मी परत अभ्यासाला लागलो. झालं असं सर, मधल्या काळामध्ये म्हणजे मी त्यातनं जर बाहेर येत होतो, म्हणजे त्या अपराधीपणातून की आपण कुठे कमी पडलं त्यातनं बाहेर निघण्याच्या परिस्थितीमध्ये होतो. मधल्या काळात राज्यसेवेच्या पुढच्या वर्षीची 2018ची प्रिलिम आली. प्रिलिम मी दिली, पण झालं असं की इकडे युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीमध्ये जे कॉम्बिनेशन आहे ते काही जमलं नाही, ते काही खिचडी जमली नाही. आणि मग स्पर्धा परीक्षा एवढी स्पर्धा परीक्षा आहे, तुम्ही काल काय होतं त्याबद्दल काहीच घेणं घेणं नाही. आजच्या स्थितीमध्ये तुम्ही कुठे स्टँड करता ते स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला महत्वाचं असतं. आणि मी डोलायमान पेंडुलम अवस्थेमध्ये असल्यामुळं, एमपीएससी आणि युपीएससी दोन्हीमध्ये अडकून बसल्यामुळं साहजिक जे होतं तेच झालं. माझं 2018चं मी प्रिलिम नापास झालो. म्हणजे ते खूप शॉकिंग होतं ना, की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत जातात आणि मुख्य मार्क्स तुमची पोस्ट जाते, सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही प्रिलिम नापास होत आहे. मला वाटतं ते मी स्वतःला मेंटली हँडल करण्याचा खूप हाय पिकचा काळ होता, जेव्हा मी स्वतःला हँडल केलं. आणि त्यासाठी मी माझ्या कुटुंबासोबत असल्यामुळे काही मला वाटलंच नाही. माझे मित्र जवळचे त्यांच्याशी मी चर्चा केली, मग सांगितलं की ठीक आहे, इतकं जर आपण स्पर्धा परीक्षा आहेत, अपडाऊन सुरूच असते, प्रॉब्लेम सुरूच असतात. जर आपण ते प्रॉब्लेम सहन करू शकत नाही, जर साध्या स्पर्धा परीक्षेमध्ये चालू असताना जर आपण प्रॉब्लेम सहन करू शकत नाही, जेव्हा आपण लागू सिलेक्शन होऊ आणि जेव्हा आपल्याला जबाबदारी येईल, ती जबाबदारी जेव्हा आपल्याकडून हँडल होणार नाही, तेव्हा ती प्रेशर आपण कसं हँडल करतो. मग तेव्हा तर आपण क्विट करू शकणार नाही ना, कारण तितक्या ताकदीच्या मेहनतीने आपण त्या परीक्षेपर्यंत पास होऊन इथपर्यंत आलो असतो, तेव्हा तर जॉब सोडून देऊ शकत नाही आपण. मग तर त्या अवस्थेसाठी आपल्याला तयार राहायचं आहे, याही अवस्थेसाठी आपण तयार असलोच पाहिजे. कारण शेवटी ती परीक्षा आहे. परीक्षा मी कुठेतरी फेल झालो असेल कारण माझ्यापेक्षा कुठे हुशार मुलं, ते सातत्य ठेवणारे मुलं कुठेतरी पास झाले असतील. मी मागे येण्याचे मग कारण शोधले. आणि मग जेव्हा मी दिल्लीतनं वापस आलो, सगळ्यात पण माझ्याकडे प्रश्न होता की मी आता परत काय करावं, युपीएससीला फोकस करावा की एमपीएससीला फोकस करावा. मी माझं म्हटलं की मला जे अनुभव आहेत, मला जिथपर्यंत अनुभव आलेला आहे ते मी पहिल्या अटेम्प्टमध्ये राज्यसेवेचा अनुभव असल्यामुळं तर मी माझे 100% एफर्ट्स त्याच्यात दिले, तर मला काहीतरी नक्कीच मिळेल. आणि ज्या आपण चुका केल्या त्या चुका रिपीट करायच्या नाही. तर मग मी ज्या चुका मी माझ्या त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये केल्या, मला जे वाटलं की इथं आपण कमी पडलो होतो, ह्या गोष्टी आपल्याला राहून गेल्या होत्या, तर सगळ्या दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न केला. आणि साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मी दिल्लीवरून 2018 मध्ये वापस आलो. 2018 मध्ये मी वापस आलो. त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2019ला राज्यसेवेची प्रिलिम आली. त्या प्रिलिमचा माझा स्कोर इतका चांगला होता की मला प्रश्नच पडला नाही तळ्यातल्या मळ्यातला. म्हणजे जेव्हा ज्या पहिल्या अटेम्प्टमधल्या माझी चूक होती, तळ्यात मळ्यात कारभार होता, होईल की नाही होईल, होईल की नाही होईल. त्यामुळं साधारणतः जेव्हा रिझल्ट लागला तर तो कटअप होता, ओपनचा 197 कटअप होता, कॅटेगरीचा आमचा 193 कटअप होता. मला सर 230 जवळपास मार्क्स होते. त्यामुळे मला प्रश्नच नाही आला. जाऊ दे, आपला स्कोर खूप चांगला आहे ना, मग आता परत भीतीच नाही बाळगायची. आणि आपल्या राज्यसेवेच करायची आहे ना, तर मग कंबाईनच्या आता परत सिलेबसला हे न करता बाधा न आणता चुपचाप आपण असा अभ्यास करूया की जे राज्यसेवेत पण तुम्हाला काम येईल आणि सोबत तुम्हाला कंबाईनला मेन्सला पण काम येईल. तर मी फक्त असा सुरुवातीला असं म्हणजे रिझल्ट लागेपर्यंत, म्हणजे राज्यसेवेची प्रिलिम पासून राज्यसेवेचा रिझल्ट लागेपर्यंत असा अभ्यास केला जो मला सगळीकडे काम येईल.
जो मला राज्यसेवेत पण कामी येईल, जो मला कंबाईनला पण कामी येईल, जेणेकरून समजा इन केस मला जर कुठे वांधा वाटला तर मी पुढच्या एक्झामला तयार असलो पाहिजे. पण तसं काही झालंच नाही. मला जे मी प्रेडिक्ट केलं होतं तसंच झालं. राज्याची प्रिलिम झाली, राज्याची मेन्स झाली. मेन्सचा माझा खूप चांगला स्कोर होता. पण जे झालं उलटं, पहिल्या अटेमध्ये मला इंटरव्ह्यूमध्ये खूप छान मार्क्स आले आणि यावर्षी माझे इंटरव्ह्यू वेगळ्याच मार्गाने गेला. माझे इंटरव्ह्यूमध्ये काय मला खूप वाईट मार्क्स आले यावर्षी. म्हणजे मला खूप अपेक्षा चांगले मार्क्स होते पण ते जमलं नाही. आणि इंटरव्ह्यूत मार्क्स कमी असल्यामुळे जे मला पोस्ट हवी होती ती भेटली नाही. पण ठीक आहे, तरीही आनंदी आहे. कारण माझ्या आईवडिलांना आज खूपच समाधान आहे, त्यांचा मुलगा लागले आणि मग यंदा काढत आहेच. तुमचा जो हा गौरव गाथा होता त्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर. म्हणजे अजून एकदा अभिनंदन सर. महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकारी मित्रमैत्रिणींच्या वतीने अभिनंदन. थँक्यू सर. मित्रांनो, असं बोललं जातं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडलं ना आपण निराश होतो, म्हणजे नैराश्य येतं आपल्याला एक प्रकारे आणि निराश होऊन बसतो. तर या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. कधी कधी आमच्या घरी पण असंच माझे वडील मला प्रेरित करण्यासाठी काही माझ्या मनाविरुद्ध एखादी घटना जर घडली मला म्हणत असतात की बेटा जो हुआ अच्छे के लिए हुआ, जो होगा अच्छे के लिए होगा, जो होने वाला है वो भी अच्छे के लिए होने वाला है असं म्हणतात. पण याचा अर्थ आपण हातावरती हात धरून बसल्यानंतर अच्छेवाला होण्यावाला आहे ही कंडिशन कधीच येणार नाही. आता बघा, अक्षय सरांच्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये इंटरव्ह्यू मध्ये गेले होते, सेकंड अटेम्प्ट मध्ये ते प्लीज फेल झाले. पण जर समजा त्यांनी हातावरती हात धरून बसला असता तर त्यांना हे आज जो यश मिळाले ते यशाची चव चाकता आला असता का? अर्थातच नाही. तर मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये नाना प्रकारच्या अडचणी आहेत, परीक्षा होत नाहीयेत किंवा आता या ठिकाणी परीक्षा होईलच, पुढे कधी ना कधी एक्झाम होणारच आहे. सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पण आपला जो अभ्यासामध्ये जो सातत्य आहे, अक्षय सरांनी ज्या प्रकारे अपयश आल्यानंतर जो एक प्रकारे बॅड पॅच होता त्यावरती मात करून त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवला. तर आता तुम्ही देखील अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये की ऑफ सक्सेस जर काय असेल तो म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य. ठीक आहे. तर आता ह्या अनुषंगाने म्हणजे आपण आतापर्यंत सरांचा थोडक्यात यशाचा प्रवास जाणून घेतला, त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेतला, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समजून घेतला, त्यांचं यश अपयश जाणून घेतला, त्यांच्या यश अपयशामध्ये कुणी कुणी कसा कसा योगदान दिला ते पण आपण समजून घेतलं. तर आता खऱ्या अर्थाने तिथून पुढे तर तुमच्याकडून माझ्या भावंडांसाठी जो काही स्ट्रॅटेजी आहे म्हणजे अभ्यासाचा प्रीचा, मेनचा, इंटरव्ह्यूचा, ठीक आहे, एकंदरीत तर ते आणि हे समजून घ्यायचं. हे समजून घेत असताना सर्वात प्रथम मला एक तुम्हाला जाणून घ्यायचंय, काही मुलं रायफलचा अभ्यास करतात, काही मुलं युपीएससी अभ्यास करतात, पण काही मुलं दोन्हीची पण अभ्यास करतात. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे माझ्या भावंडांना काय मत आहे, म्हणजे तुमचं काय सजेस्ट कराल की दोन्ही पण करावा किंवा फक्त एकच करावा, आणि जर समजा दोन्ही कराल तर दोन्ही कसा करावा त्याबद्दल थोडं सांगा सर. म्हणजे तुमचं ओपिनियन काय वाटतं? तर याबद्दल मला वाटतं की मी जे म्हणेल ते 100% करेक्ट आणि 100% रॉंग असं नाही. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाचा सल्लाही वेगवेगळा असतो. त्यातला जो आपल्याला लागू होतो तो त्यांनी स्वीकारावा. मी जरी म्हणत असेल की गोष्ट 100% करेक्टच असेल असंही नाही. मला काय वाटतं की जे आपला सिलेबस आहे, प्रॉब्लेम काय होतो ना, म्हणजे मी काही चूक केली का बाकीचे काय चूक करतात ना, आपल्याला जी एक्झाम द्यायची ना तर सिलेबस आपण समजून घेतो. आपण फक्त पुस्तक वाचतो, पुस्तक वाचल्यानंतर बस ते रिडिंग करतो, वारंवार वाचतो. पण परीक्षेला का अभिप्रेत आहे ना, एमपीएससीला की युपीएससीला का अभिप्रेत आहे, तो सिलेबस पाहायला पाहिजे. तर आपण युपीएससी प्रिपेअर करत आहोत, युपीएससी मध्ये आपल्याला माहिती आहे की रिडिंग जरी ऑब्जेक्टिव्ह असली तरी मेन्स आपली सब्जेक्टिव्ह आहे. आपल्याला खूप काही लिहावं लागणार आहे आणि जर ज्या आपल्याला लिहायचं आहे ते आपलं लिहिण्याची जी कला आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे, चांगलं असलं पाहिजे. ते मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे. इतर स्किल तुमच्याकडे असेल, तुम्ही जर तुमचे जे मत आहे ते शब्दातून व्यवस्थित प्रॉपरली कमीत कमी शब्दामध्ये जास्त देऊ शकत असाल आणि तुमचं रायटिंग फास्ट असेल, तुम्ही एक्सप्रेस खूप चांगलं करू शकत असाल, नॉलेज देऊ शकत असाल आणि एखादी सिच्युएशन आहे ते सिच्युएशन हँडल करू शकत असाल तर त्यासाठी ना युपीएससी खूप चांगली आहे. फक्त युपीएससी असं आहे की मग आपल्याला परत प्रश्न येतो की मग तुम्हाला ऑप्शन कुठला निवडावा, ऑप्शनची प्रिपरेशन कशी करावी, त्याच्यानंतर जीएस कसं करावं, जीएस मध्ये वेगळं GS1, GS2, GS3, GS4 कसे हँडल करावे, हे सगळे लोकांच्या परिस्थितीनुसार ते बदलत राहतं. एमपीएससीत काय आहे ना, एमपीएससी आपल्या जवळ सगळ्या एक्झाम ज्या आहेत ना त्या सगळ्याच ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे, पुस्तकातून तुम्हाला काहीतरी प्रश्न असतील, काहीतरी जे परीक्षक आहे किंवा जो पेपर सेटर आहे त्याने काहीतरी वेगळं काहीतरी रेफरन्स वाचून जो क्वेश्चन सेट केला असेल, तुमच्याकडे उत्तर तुम्हाला सगळंच माहिती आहे, 4 ऑप्शन्स आहे, उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण उत्तर डोळ्यासमोर असताना सुद्धा तुम्हाला तो प्रॉपर उत्तर निवडता आला पाहिजे. जर उत्तर बरोबर निवडलं तुम्हाला 100 मार्क्स 100%,
आणि जर तुम्ही चुकीचं केलं असेल तर 0 मार्क्स. युपीएससी तसं होत नाही. युपीएससी जर तुम्ही लिहितात ना पेपर, समजा एखादा प्रश्न 12.5 मार्काचा आहे, तर तुम्हाला होऊ शकतं की त्यात 2 तरी मिळतील, 5 तरी मिळतील, 8 तरी मिळतील. पण आपल्या इथं एमपीएससी पेपर आहे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे एक किंवा 0. त्यामुळे हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण एक्सप्रेस करू शकतो. आपलं ऑब्जेक्टिव्ह स्किल चांगले आहेत की आपले सब्जेक्टिव्ह स्किल चांगले आहेत, त्यावर त्याने निवडावं. तर ते ही व्यक्तीवर डिपेंड आहे. जर एखाद्या व्यक्ती दोन्ही गोष्टी हँडल करू शकत असेल, आता मला खूप असे मित्र आहेत की ते अगोदर युपीएससी करत होते, काही कारणास्तव युपीएससी जमलं नाही, मग ते राज्यसेवेकडे आले आणि राज्यसेवेचा खूप चांगलं त्यांना पोस्ट मिळालेली आहे. मग तुम्ही युपीएससी करा, एमपीएससी करा, तुम्हाला तुमच्या नॉलेजचा फायदा होतोच. पण आपल्याकडे टाइम स्पॅन किती अवेलेबल आहे, तुम्हाला किती वेळ तुमच्या टाइमला देऊ शकते, तुम्ही स्वतःला देऊ शकते, आणि तुम्ही कुठल्या एक्झामसाठी तयार आहात आणि कुठला जो सिलेबस आहे तुम्ही कमी त्या वेळेमध्ये पूर्ण करू शकतात, हे पाहून त्या विद्यार्थ्याने किंवा त्या विद्यार्थिनीने आपापल्या हिशोबाने निवडावं. एवढं मी म्हणतोय म्हणून ते योग्य नाही, ते व्यक्ती त्या पर्सन बाय पर्सन व्हॅरी होऊ शकतं. तर ते त्या व्यक्तीवर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात अक्षय सरांनी असं सांगितलं की काही मुलं एमपीएससी, काही मुलं युपीएससी, म्हणजे वेगवेगळे, म्हणजे फक्त टार्गेट त्यांचं स्पेसिफिक तेच. काही मुलं दोन्ही पण करतात. पण अक्षय सरांचं मत असं आहे की तुमच्याकडे वेळ किती आहे, त्यानंतर त्या वेळेमध्ये सिलेबस दोन्हीचा अनालिसिस करा आणि तुमच्याकडे असणारे जी काही क्षमता आहे, जसं की आता एमपीएससी मध्ये तुम्हाला ते परफेक्ट उत्तर माहित असणंच अपेक्षित आहे. माहित असेल तर तुम्हाला मार्क मिळतात. युपीएससी मध्ये जरी तुम्हाला उत्तर माहित नसाल, तुम्ही जे काही लिखाण केलात तर तुम्हाला स्पेसिफिकली 2 मार्कापासून जे काही मार्क असेल ते तुम्हाला मार्क्स पडत असतात. तर तुमच्याकडे असणारे कला, म्हणजे त्या स्पेसिफिक डिमांड ऑफ एक्झामिनेशन नुसार, तर तुमच्याकडे जी काही ऍबिलिटी आहे त्याचा तुम्ही सेल्फ अनालिसिस केला पाहिजे आणि तो अनालिसिस करून तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी अंतिमतः तुमच्यावरती ठरवलं. म्हणजे व्यक्तिपरत्वे हे बदलतात. म्हणजे काही मुलं असे की दोन्ही पण परीक्षेमध्ये यश मिळाले, काही मुलं असे की कुठल्या ना कुठल्या फक्त एकाच परीक्षेमध्ये यश मिळाले नाही. तर आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो सर, थोडस पुस्तकाची यादीबद्दल पण अपेक्षित आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ही पुस्तकाची यादी आपण नंतर डिस्कस करू. तत्पूर्वी थोडस अभ्यासाची स्ट्रॅटेजी कसं असायला पाहिजे. जे मुलं नवीन आहेत पण त्यांना रायचूरची पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर, मुख्य परीक्षा, त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करा. ठीक आहे, मी राज्यसेवेबद्दल स्पेसिफिकली बोलतोय. राज्यसेवेचे जे टप्पे आहेत, तुम्हाला प्रिलिम द्यावं लागेल. प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्स, मेन्स नंतर इंटरव्ह्यू, 3 टप्पे आहेत. प्रिलिम जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला 2 पेपर सॉल्व्ह करावे लागतात. त्या पहिल्या पेपरला आपण जनरल स्टडी म्हणतो, जीएस म्हणतो. त्याच्यामध्ये जनरल जे विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, करंट अफेअर, इकॉनॉमिक्स, सायन्स, हे सगळे जे विषय आहेत जे आपण साधारणतः 10वी पर्यंत अभ्यास केलेला असतो सर्व विद्यार्थ्यांनी, ते विषय त्याच्यामध्ये येतात. जे डिफिकल्टी लेवल आहे ती ग्रॅज्युएशन लेवलची असते आणि ते तुम्हाला सगळ्यात हँडल करायचं असतं. साधारणतः 100 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्क्स, या हिशोबाने 200 मार्काचा. सेकंड पेपर जो असतो ना, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, तर नावातच आहे की ज्या तुम्ही प्रशासनात जाताय, सिव्हिल सर्व्हिस जात आहेत, तर ते ऍप्टिट्यूड तुमच्याकडे क्षमता आहे का एखाद्या प्रशासनामध्ये तुम्ही काम करण्याचं, तर ते टेस्ट व्हेरीफाय केलं जातं. त्यामुळे ते कसं व्हेरीफाय करते एमपीएससी, तर ते सांगतात की तुमची आकलन क्षमता चांगली आहे का. त्या आकलन क्षमता चेक करण्यासाठी तुम्हाला पॅराग्राफ देतात. पॅराग्राफ दिल्यानंतर तुम्हाला त्या पॅराग्राफचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे दिसायला खूप सोपं असतं की पॅराग्राफवर लपलेले क्वेश्चन आहेत ते शोधायचे आहेत, पण त्याची जी लँग्वेज जी आहेत ना ती थोडी हार्ड असते. म्हणजे आपण जे म्हणतो थोडी संस्कृत प्रशुद्ध मराठी, किंवा जे पुस्तक जे पेपरमध्ये जे संपादकीय वगैरे असते त्या प्रकारची जी मराठी असते त्या प्रकारची मराठी तिथं असते. त्यात अभिप्रेत काय एमपीएससीला की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये ते व्यवस्थित आकलन करून त्याच्यावरचं जे काही प्रश्न आलेले आहेत प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता का, यासाठी असतो. त्यानंतर असतो 5 प्रश्न असे असतात ज्याला आपण डिसिजन मेकिंगचे म्हणतो. म्हणजे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर जे तुम्हाला काम करायचे आहेत त्याची जे एक अर्थ आहे ना, स्वरूप आहे ना, ते दाखवलं जातं. सिच्युएशन देतात, तुम्ही XYZ अधिकारी आहात, तुम्हाला हे प्रॉब्लेम असे आहेत आणि तुम्ही कसे हँडल कराल, ती सिच्युएशन कशी हँडल कराल. त्याला आपण ऑप्शन असतात, ऑप्शन A, B, C, D. त्यातला जे काही बेस्ट ऑप्शन असेल त्याला 2.5 मार्क, त्याच्यानंतर मग 1.5 मार्क, 1 मार्क, 0 मार्क, अशा टप्प्याचे तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यात पुढे निगेटिव्ह होत नाही, कारण तुमचा डिसिजन आहे तो पर्सन बाय पर्सन व्हॅरी होऊ शकतो. त्यामुळे पुढे तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स मिळत नाही, तर तुम्हाला ते जे मार्क्स आहेत हातचे मार्क्स असतात, ते जर तुम्ही प्रॉपरली वाचून बघितले तर तुम्हाला 12.5 पैकी 12.5 मार्क्स पण पडू शकतो. आणि मध्ये जे प्रश्न आहेत 25 क्वेश्चन साधारणतः, त्याच्यामध्ये रिझनिंग, ऍप्टी आणि मॅथमॅटिक्स पण आहे. परत त्याच्यामध्ये ठरलेले विषय असतात, काही तुमचे डायग्रामवरचे क्वेश्चन येतील, आकृती पूर्ण करा, आकृतीचा पुढचा टप्पा कसा असेल, किंवा त्यानंतर डायस दिला असेल, डायसमध्ये हा आकडाच्या विरुद्ध बाजूने कोणते असेल. गणितामध्ये काळकाम वेगावरचे प्रश्न असतात, रेल्वेवरचे प्रश्न असतात, साधे साधे व्याजांवरचे क्वेश्चन असतात. फक्त त्याची विचारण्याची जी पद्धती आहे ना ती थोडी जास्त टफ असते. म्हणजे प्रश्न सोपाच असतो दिसायला, कारण त्याच्यात वर्डिंग असते. त्या वर्डिंगच्या मुळे जर आपण प्रॉपरली वाचलं नसेल खूप चान्स आपले प्रश्न चुकण्याचे.
हे असे टोटल 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क. या हिशोबाने तुम्हाला 200 मार्क म्हणजे GS1 चे 200 आणि GS2 चे 200 टोटल 400. 400 पैकी तुम्हाला तुमच्या प्रिलिम्सचा हा स्कोर लागतो. आता तो स्कोर किती असतो हा साधारणतः त्या वर्षी किती जागा आहेत, त्या जागेमध्ये किती पोस्ट कोणकोणत्या कॅटेगरीला रिझर्व्ह आहे, पेपरची लेवलची डिफिकल्टी कशी आहे त्यावर तो स्कोर व्हॅरी होतो. तर पेपर खूप सोपा आला असेल तर साहजिकच पेपर सोपा आला आहे. मॅक्झिमम लोकांनी क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील तर थोडा तो कट ऑफ हाय जाईल. याचा वाईस वर्सा पेपर टफ आला थोडा कट ऑफ खाली जाईल साधारणतः. तर तुम्ही प्रिलिम पास झाले त्यानंतर तुम्हाला मेन्स द्यावी लागते. मेन्समध्ये साधारणतः तुम्हाला GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 GSचे विषय असतात आणि 2 लँग्वेजचे विषय असतात. त्यातला एक जो लँग्वेजचा पेपर असतो हा आपला रायटिंग बेसिसवर असतो. जे आपण साधारणतः 10वी-12वी पर्यंत लिहिलेला असेल. 50 मार्क्सचं मराठी, 50 मार्क्सचं इंग्लिश. याच्यामध्ये साधारणतः एक एसे असतो निबंध, मराठीचा एक निबंध असेल, मराठीचं एक सारांश लेखन असेल ज्या पॅराग्राफला तुम्हाला 1/3 मध्ये करायचं, 1/3. त्यानंतर असेल ट्रान्सलेशन. तर मराठीचा पॅराग्राफ असेल त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये रूपांतर करावं लागेल आणि असंच सेम कॉपी इंग्लिशमध्ये तुम्हाला एक एसे लिहावं लागेल. इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन राहील आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला थर्ड राहील. हा असं तुमचा रायटिंगचा पेपर साधारणतः 3 घंट्याचा पेपर असतो हा 100 मार्कांचा. त्यानंतर दुसरा पेपर लँग्वेजचाच असतो पण हा ऑब्जेक्टिव्ह असतो. हा ग्रामर बेसिसवर असतो. 50 ग्रामर आणि 50 मार्क्सचे इंग्लिश ग्रामर. जे आपण इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर जे 10वी पर्यंत बघितलेलं आहे त्यावर ते सगळं आधारित असतं. जे GS1, GS2, GS3, GS4 जे बघितले ते ऑलरेडी आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यामध्ये ऑलरेडी GS पेपरमध्ये सगळे GS मी ऑलरेडी बघितलेच आहे. फक्त इथे जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडी हायर होऊन जाते, वाढून जाते. आणि जे राज्यसेच्या प्रिलिमला कसं असायचं इतिहास असेल, 15 मार्क्सचं विज्ञान असेल असं डिवाइड केलं असेल तर तसं नाही आहे. GS1 जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्राफी, एन्व्हायरमेंट आणि हा विषय येतो. इतिहासामध्ये सुद्धा भारताचा इतिहास, महाराष्ट्र इतिहास, आधुनिक कला संस्कृती असणारी जे आहेत त्याचा इतिहास तुम्हाला असेल. भूगोलामध्ये भारताचा इतिहास, महाराष्ट्र इतिहास, एन्व्हायरमेंट असेल आणि ऍग्रिकल्चर असेल. हा सगळा डिटेल म्हणून तुमचा GS1 बनतो. GS2 तुमचा जो तुम्ही ऑलरेडी राज्यशास्त्र अभ्यास केला पॉलिटी, ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन आणि त्यानंतर जे काही कायदे आहेत जे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जेव्हा प्रशासनात काम करताना वापरावं लागेल ते कायदे, असं GS2 बनतो. GS3 त्याचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानव संसाधन विकास आणि ह्युमन राईट्स मानवी हक्क. मानव संसाधन विकास म्हणजे आपण म्हणतो ना की जी आपली पॉप्युलेशन आहे ते आपल्याला फायदेशीर पण राहते की जेव्हा त्या मानवाचं रूपांतर संसाधनामध्ये होईल. तर ते संसाधन कसं असेल, त्यासाठी काय करावं लागेल, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे, त्यासाठी तुम्हाला शिक्षण, आरोग्य अशा काही टॉपिक्स मध्ये अभ्यास करावा लागेल. मानवी हक्क आहे. मानवी हक्कामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं कुठे रेफरन्स येईल किंवा युनायटेड नेशनचं जे डिक्लेरेशन आहे ह्युमन राईट्सचं त्याचा संदर्भ येईल. असे विषय घेऊन तुम्हाला GS3 पूर्ण होईल. GS4 मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे. त्यातलं त्या डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे आणि काही प्रमाणामध्ये काही जवळपास 50 क्वेश्चन जे आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं टोटल मिळून तुम्हाला GS1, GS2, GS3 आणि GS4 होतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं जर हा टप्पा तुम्ही व्यवस्थित पास झाले तर तुम्हाला इंटरव्ह्यू असतो साधारण 100 मार्क्स आणि टोटल मार्क्स तुमचा मेन्सचा जो स्कोर असेल प्लस इंटरव्ह्यू एवढं मग फायनल लिस्ट लागते आणि त्याला तुम्हाला मिळालेले मार्क्स मी दिलेल्या प्रेफरन्स या हिशोबाने मग तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्हाला ती पोस्टिंग मिळत असते. अगदी बरोबर सर. साधारणतः असे टप्पे असतात. थँक्यू सर. आणि सरांनी आता थोडक्यात मित्रांनो परीक्षेचं स्वरूप सांगितलं, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्याची प्रत्येकाचे टप्पे सांगितले. पूर्व परीक्षा 400 गुण, मुख्य परीक्षा एकूण 800 गुणांची असते, त्यानंतर इंटरव्ह्यू 100 गुणांची असते. सर आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न असतो जे मुलं नवीन तयारीला स्टार्ट करतात, जसं की तुम्ही पण सुरुवात केला होता 2016 मध्ये. तर नव्याने सुरुवात करत असताना तर त्या मुलांनी जो अभ्यासाचा स्ट्रॅटेजी आहे तो कसा केला पाहिजे, म्हणजे आधी पूर्वचा अभ्यास करायचा मग मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा, असं करायचा की आधी मुख्यचा अभ्यास करायचा मग पूर्व परीक्षा अभ्यास करायचा की प्री मेन्सचा अभ्यास करायचा? तुमचं काय मत आहे त्याबद्दल? हा तर प्लीज सांगा सर. 2 मिनिट. प्लीज सांगा सर. अभ्यास करत असताना ना म्हणजे मी स्वतःबद्दलच सांगेन की ज्या चुका केल्या
पहिल्यांदा तर मला असं वाटतं जे स्पर्धा परीक्षा साठी जे मुलं येतात ना, तर ते आता मी काही उदाहरणं पाहतो त्यात काही खरंच येणारी मुलं असतात, केवळ बाकीचे विद्यार्थी करतात, बाकीचे आपले मित्र करतात म्हणून परीक्षेला येणारे विद्यार्थी असतात. तर शक्यतो आपलं एम काय आहे, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये का आवडतोय, याच्यासाठी काय ध्येय निश्चित करून येत आहेत, कुठल्या रिझनच्यामुळे तुम्ही येत आहेत, तुम्ही सुरू केलं पाहिजे. कारण परीक्षा येण्याचा खूप संयम अभ्यास तुमचं ते घेतेच, कारण सगळेच अभ्यास करतात, पण त्यासोबत संयम आहे, ते जिद्द चिकाटी आहे, त्याची खूप मोठी चाचणी एमपीएससी घेत असते. त्यामुळे एक येणारे जे विद्यार्थी आहेत ते सिरियस असले पाहिजे. जर एखादा सिरियस विद्यार्थी प्रिपरेशन करत असेल, मग त्याने जो अभ्यास सुरू करतो ना, तर मला असं वाटतं सुरू करत असताना त्या परीक्षेला तो प्रिपरेशन करत असेल, म्हणजे एक्सवायझेड कुठली एक्झाम, म्हणजे राज्याची असू शकते, कंबाईन असू शकते, ग्रुपची असू शकते, कुठलीही, तर त्या गोष्टीसाठी त्याने अगोदरचा सिलेबस बघितला पाहिजे की आपला तो प्रिलिमचा सिलेबस काय असेल, मेन्सचा सिलेबस काय असेल, त्याचा कुठले विषय असतील, कुठल्या विषयाचा कितीपर्यंत डीपमध्ये अभ्यास करावा लागेल, ते झाल्यानंतर त्याने त्याची पुस्तकांची यादी बनवावी. त्यासाठी आपल्याला कुठली पुस्तकं लागतील, आता कुठली पुस्तकं लागतील ते आपले वाचायला पाहिजे, त्या विषयाकडे जास्त फोकस असला पाहिजे. कुठला विषय आपण थोडा जास्त उथळ जरी केला तरी चालेल ते बघितलं पाहिजे. आणि सुरू जेव्हा आपण करतो ना, तर सुरू करत असताना शक्यतो विद्यार्थ्यांनी जर स्टेट बोर्डच्या पुस्तकापासून हात लावला, स्टेट बोर्डची पुस्तकं जर केली असतील, प्लीज सांगा सर मला थोडस मुलांनी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी. एखादा नवीन विद्यार्थी प्रिपरेशन करत असेल तेव्हा त्यांनी प्रिलिमचा जो काही सिलेबस असेल ना आणि मेन्सचा सिलेबस दोन्ही बघावं. आणि जे एका दिसतंय आपल्याला की प्रिलिमचा हा सिलेबस आहे आणि मेन्सचा हा सिलेबस हा कॉमन आहे, सुरुवातीला शक्यतो त्याने जर कॉमन जर सिलेबस पूर्ण केलाय त्याचा फायदा काय होईल, प्रिलिमला पण फायदा होईल, जेव्हा किंवा तो मेन्सची प्रिपरेशनला लागेल मेन्सला पण फायदा होईल. त्यामुळे शक्यतो सुरुवातीला असा पोर्शन निवडावा की जो प्रिलिमला पण कामी येईल आणि मेन्सला पण कामी येईल. आणि समजा जर आपलं तुमची प्रिलिमची एक्झाम लांब आहे आणि तुम्ही ऑलरेडी कॉमन अभ्यास करून ठेवलेला आहे, तर मग असा अभ्यास करा. जर प्रिलिम खूप लांब आहे तर मेन्स राहिलेला अभ्यास तुम्ही पूर्ण करून घ्या. जशी प्रिलिम जवळ आली, प्रिलिम ओरिएंटेड केवळ तो फक्त जे प्रिलिमला अभ्यास लागेल त्या प्रिलिमचा अभ्यास तुम्ही सुरू करून द्या. म्हणजे फायदा असा होईल तुम्ही ऑलरेडी कॉमन अभ्यास जो आहे तो केलेलाच आहे. पेपर लांब असतील प्रिलिमचे, खूप वेळ आहे, 5-6 महिने पुढे असतील, तर मेन्सचा काही जो सिलेबस आहे तो करून घ्यावा. आणि जशी प्रिलिम जवळ असेल तर त्यानुसार केवळ आणि केवळची प्रिलिमला अभ्यास लागतो. उदाहरणार्थ सीसेट नावाची गोष्ट असेल, सेकंड पेपर तो फक्त आणि फक्त प्रिलिमला आहे. प्रिलिमच्या मध्ये हिस्ट्रीमध्ये जे एन्शियंट इंडिया आणि मिडवल इंडिया आहे तो फक्त प्रिलिमलाच आहे. असा जो पोर्शन आहे ना जो केवळ प्रिलिमला आहे तो तेव्हा करून द्यावा. म्हणजे याच्यामुळे काय होईल की आपल्या मेन्सचा ऑलरेडी अभ्यास काहीतरी झाला असेल, प्रिलिमचा अभ्यास त्याला जोड मिळून जाईल. म्हणजे कुठली जरी एक्झाम आली तरी त्याला असं होणार नाही की सगळं नवीन आहे आपल्यासाठी, आपण काही वाचलंच नाही, आपल्याला माहितच नाही. शक्यतोवर नवीन विद्यार्थ्यांनी असं सिलेबस निवडावा की जो कॉमन असेल. आणि आपला असं जो सिलेबस राज्यसेवेचा तो बऱ्याच एक्झाम मध्ये ओव्हरलॅपिंग आहे. तुम्हाला एसटीआयला पण कामी येईल, तो कंबाईनला पण कामी येईल, ग्रुप सीला पण कामी येईल, राज्यसेवेलाही कामी येईल, तुमच्या राज्यसेवेच्या मेन्सला पण कामी येईल. असा सिलेबस तुम्ही निवडला आणि समजा इन केस तुम्ही राज्यसेवा नाही जमले तर येणाऱ्या कंबाईनला पण त्याचा सिलेबसचा फायदा होईल. आणि असं काहीच नसतं की सगळ्याच एक्झाम आहे ना त्यातला 60-70% जो सिलेबस आहे तो ओव्हरलॅपिंग असतो, पुढे ना पुढे कामीच येतो. काही सब्जेक्ट कसे असतात तर ते पोस्ट स्पेसिफिक असतात, त्या एक्झाम स्पेसिफिक असतात, त्याला फक्त आपण जास्त थोडं एक्झाम ओरिएंटेड आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. अदरवाईज आपण निदान तो 60-70% जर अभ्यास करून ठेवला असेल तर आपला सगळ्याच एक्झामला फायदा होईल. अगदी बरोबर सर. मित्रांनो, आय होप सो, मी आशा करतो की सरांनी म्हणजे जे मुलांना प्रश्न आहे ना आधी प्रीचा अभ्यास करावा, मेन्सचा करावा का प्री का मेन्सचा करावा, ठीक आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि त्यासोबतच तुम्हाला कंबाईनला पण ह्या अभ्यासाचा कसा उपयोग होतो त्यांनी सरांनी अगदी थोडक्यात सांगितलं. सर अजून एक नेक्स्ट क्वेश्चन माझा, तर इंटरव्ह्यूची तयारी बद्दल थोडंसं सांगा. तुम्ही कशी तयारी केला होता इंटरव्ह्यूचा? अभ्यासाच्या तयारीबाबत ना प्रश्न काय होतो माहिती आहे का, बऱ्याच जण आपण एक्झामला समजूनच घेत नाही आणि मग एक्झामला समजून घेत नाही त्याच्यामुळं मग आपण त्या हिशोबाने तयार राहत नाही आणि मग आपल्या इथं अपयश. मला स्वतःचा अनुभव वाटतं, जेव्हा मी राज्याची प्रिलिम पास जरी झालो ना, मला मेन्सचा प्रॉपर्टी सिलेबस पण माहित नव्हता. आणि जेव्हा मला आठवतं जेव्हा मी मेन्सला पेपरला गेलो आणि माझ्याकडे जेव्हा GS2 चा पेपर हाती आला तर काही सिलेबस आहे ना GS2 आणि GS3 म्हणजे कॉमन आहेत. HR आणि येणार क्वालिटी त्याच्यामध्ये काही सिलेबस कॉमन आहेत एज्युकेशनचा वगैरे. जेव्हा GS2 चा पेपर हँडल केला तर मला थोडा वेळ शॉक वाटला की मग GS3 चा पेपर तर सॉल्व्ह नाही करत आहे ना. म्हणजे पहिले काही प्रश्न ठीक आहे पॉलिटिशी येत आहेत आणि नंतर मग HRD काही लागतंय काय, मग असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे परत सिलेबस एकदम प्रॉपरली आपला असला पाहिजे आणि त्या सिलेबसला जे स्टँडर्ड पुस्तकं लागतात ते आपल्याकडे असले पाहिजे.
बऱ्याचदा आपण पुस्तकं स्टँडर्ड वापरणं टाळतो. आता उदाहरणार्थ नवीन जे मुलं असतात ना ती एम लक्ष्मीकांत सहसा टाळतात. पण मला स्वतःचा अनुभव असं वाटतं ना की लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे ना ते तुम्हाला सगळ्या जणांना कामी येतं. राज्यसेवा असू द्या किंवा युपीएससी असू द्या. जर तुमचं उद्या चालून अभ्यासाचा विचार असेल युपीएससीचा करायचा तर लक्ष्मीकांत सरांचे इव्हन तुम्ही राज्यसेवेचे काही मेन्सचे प्रश्न जर पाहिले असते ना डिरेक्टली सरांच्या पुस्तकामधून वर्ड टू वर्ड आहेत, लाईन टू लाईन आहेत. जे स्टँडर्ड पुस्तक सगळे जे रेफरन्स वापरतात जे ते आपण शक्यतो टाळतो तसं नाही झालं पाहिजे. एनसीआरटीचे पुस्तकं काही लागतील आपल्याला राज्यसेवा करत असताना. स्टेट बोर्डचे जवळपास सगळेच पुस्तक आपल्याला लागतील. काही स्टँडर्ड पुस्तकं असतात ते आपल्याला वापरलेच गेले पाहिजे. स्टँडर्ड पुस्तकं न वापरण्याचा तोटा नंतर होतो. जेव्हा आपण मेन्स फेल होतो मग आपल्याला माहिती पडतं की हा प्रश्न यार या त्या पुस्तकातला होता आपण ते वाचलं नाही. तसं झालं पाहिजे. मग काही विषय असे असतात त्याला खूप पुस्तकांची गरज पडते आणि तरी तो विषय कव्हर होत नाही. म्हणजे त्याचं बेस्ट एक्झाम्पल हिस्ट्री. मी किती काही वाचलं तरी तुम्ही पैकी त्याचे प्रश्न घेईल असं काही गॅरंटीच नाही. यावर्षी राज्यसेवेची जी आपली प्रिलिम आहे त्यातनंच लोकांना म्हणजे मला सुद्धा अनुभव आला की अभ्यास करून सुद्धा हिस्ट्रीचे प्रश्न किती डिफिकल्ट जाऊ शकतात आपल्याला. ठीक आहे ना, काही आपले काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतात की काही सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग पॉईंट असतात आणि काही आपले थोडे वीक पॉईंट असतात. स्ट्रॉंग पॉईंट आपले स्ट्रॉंग आहेत काही प्रश्न असते पण जे वीक पॉईंट आहे त्याला तरी ऍटलीस्ट आपण एक ऍव्हरेज लेवल आणू शकलो पाहिजे. म्हणजे मी माझे मित्र पाहतो त्यांचं ऍड बॅकग्राऊंड असतं त्यांचं हे खूप चांगलं असतं. म्हणजे आपली हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिक्स खूप चांगलं असतं. पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हटलं की खूप वांदत काम जातं. आणि मग अशा समजा प्रिलिम मध्ये आपल्याला 15 क्वेश्चन जर सायन्स पडत असतील आणि त्यातले आपण जर व्यवसाय अटेम्प्ट करू शकत नसलो तर आपण खूप मागे जाऊ. त्यामुळे निदान जर आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी हार्ड आहे आपल्याला जमत नाही आहे ऍटलीस्ट ते ऍव्हरेज प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. 15 पैकी आपण 10 प्रश्न निदान अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करू शकलो पाहिजे. त्यातले निदान 7-8 आपल्या बरोबर तर आले पाहिजे. म्हणजे 7-8 मार्काची लीड आपला प्रिलिम पास होण्यासाठी खूप महत्वाची असते. जर आपण प्रिलिम पास नाही झालो तर मग मेन्स देण्याचा प्रश्नच येत नाही. पहिल्याच पायरीवर जर आपण घसरलो तर पुढची पायरी गाठणार कशी. त्यामुळं डिपेंड आहे आपल्याला कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहे कुठले वीक पॉईंट्स आहे ते बघायला पाहिजे. स्ट्रॉंग पॉईंट आपले स्ट्रॉंग आहेत म्हणजे वीक पॉईंट्स आहेत त्याच्यावर आपण जर मेहनत घेतली तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग ते आता कुणाचे कसले वीक पॉईंट्स आहे तर हे पाहण्यासाठी आपलं काय म्हणजे ऑप्शन काय आपल्याला कसं समजेल आपल्याला की माझे कुठले स्ट्रॉंग आहे हे सांगतं परत आयोग सांगतात. आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जसा आपला अभ्यास झाला समजा उदाहरणार्थ माझा अभ्यास झालेला आहे आता मी पॉलिटिक्सची रिव्हिजन करतोय आणि मी राष्ट्रपती टॉपिक वाचतोय. राष्ट्रपती टॉपिक वाचल्यानंतर जर मी प्रिव्हियस क्वेश्चन बघत असेल राज्यसेवेचा प्रिलिम असेल किंवा कंबाईन असेल किंवा कुठली एक्झाम असेल त्याचे मला किती प्रश्न जमत आहेत तर माझे प्रश्न जमण्याची एफिशियन्सी 80% आहे म्हणजे याचा अर्थ माझा अभ्यास चांगला झालेला आहे. पण ते जर माझे जमत नसतील 50% जमतात म्हणजे आणखी आपल्याला 30-40% आणखी मेहनत घेऊ शकतो. तर हे साठी परत जेव्हा आपला अभ्यास झाला आपल्याला असं वाटलं की मी 2-3 रेडिंग झालेला आहे आणि थोडा कॉन्फिडंट आहे की माझा अभ्यास झाला अशा वेळेस आयोगाच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण केलं पाहिजे. ते सॉल्व्ह करून पाहायला पाहिजे. आता पुस्तक मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहे की जे तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न देतात. म्हणजे पर्टिक्युलर राष्ट्रपती विचारलेले प्रश्न किंवा तुम्ही जर हिस्ट्री पाहत असाल तर हिस्ट्रीमध्ये स्पेसिफिक आलेले प्रश्न स्वातंत्र्य संग्राम 1857 आले क्वेश्चन टॉपिक आणि त्याच्यावरचे प्रश्न असं सोबत तुम्ही अभ्यास केला तुम्हाला समजतं की आपली गाडी कुठपर्यंत अडकलेली आहे ती व्यवस्थित चालू आहे की तिला आणखी आपल्याला फ्युएल टाकण्याची गरज आहे. तर हे 2 गोष्टी आपल्याला म्हणजे एक तर आयोगाने दिलेला सिलेबस आणि आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर याच्यावर जर आपण मेहनत घेतली. तिसरा टप्पा जातो की एखादी कुठली चांगली टेस्टिस लावणे आणि टेस्टिस त्या टाइम स्पेसिफिक मॅनर मध्ये समजा 1 तास असतील कंबाईनसाठी किंवा 2 तास असतील राज्यसेवेसाठी तर टाइम घेऊन पाहणे की आपल्याला किती जमत आहेत. जर आपण याचा वारंवार सराव करून गेला ना तर जेव्हा आपण एक्झाम जेव्हा देऊ तर आपण जाणवणार पण नाही की खरं हा एक्झाम चालू आहे की आपण टेस्ट चालू करतो. इतकी ती चांगली आपली टेस्ट असली पाहिजे तितक्या टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे. आणि काही एक्झामला तर खूप महत्वाचं जसं कंबाईनची एक्झाम आहे 100 प्रश्न आणि 1 तास वेळ आहे तिथं टाइम मॅनेजमेंट तुमच्या अभ्यासापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर ते परत तुमच्या त्या टेस्ट सिरीजवर सगळं अवलंबून या 3-4 गोष्टी सिलेबस प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि चांगली टेस्ट सिरीज हे जर केलं तर आपल्या बऱ्यापैकी आपल्या चुका समजतात. मग त्यात ज्या आपण चुका केल्या तर चुक्यावर दुरुस्त करणं म्हणजे काही समजा काही कारणास्तव पहिल्या अटेमध्ये आपण निराश झालो असतो काय हातात यश नाही आलं तर कुठे आपण चुकलो ना समजा आपण कुठे लॅकुनच झाले कुठे उणीव झाले कुठे पुस्तकं राहिले काय चुकलं असेल सगळं सेकंड अटेमध्ये पूर्ण केलं पाहिजे जेणेकरून नंतर चुका होण्याचं कारण असं झालं. अगदी बरोबर. मित्रांनो अक्षय सरांनी अगदी थोडक्यामध्ये अभ्यास कसा करावा ह्याबद्दल सांगितले. अभ्यास करत असताना अभ्यास कसा करावा ह्या प्रश्न उत्तर शोधण्यासाठी तुम्ही सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे. आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे. सिलेबस जवळ ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास प्रॉपर झालाय की नाही हे तपासण्यासाठी परत एकदा तुम्ही पीवायक्यूचा म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे. हे करत असताना परत ह्यासोबत व्हॅल्यू ऍडिशन म्हणून त्यामध्ये तुम्ही टेस्ट पेपर्स म्हणजे चांगले जे टेस्ट पेपर्स असतात ते लावणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परीक्षेमध्ये तुम्ही परफेक्ट आहे की नाही ओळखण्यासाठी प्रॅक्टिस मोर प्रॅक्टिस हे गरजेचं आहे असं थोडक्यात सरांनी सांगितलं.
आणि स्वतःतली विकनेस आणि स्ट्रेंथ ओळखायला सांगितले आणि जे विकनेस आहेत ते स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायला सरांनी सांगितलं. मित्रांनो, सरांनी बोलता बोलता असा पण उल्लेख केला की तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर प्लस एक चांगला उत्तम टेस्ट पेपर पण लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माहित जर नसेल तर मी सांगू इच्छितो, अनअकॅडमी असा एक बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणजे आताच्या कंडिशन मध्ये बेस्ट प्लॅटफॉर्म ठरतोय ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. टेस्ट पेपर्स पण कंडक्ट केले जातात आणि जे टेस्ट पेपर कंडक्ट केले जातात काही टेस्ट पेपर्स हे पेड म्हणजे जे विद्यार्थी प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलेले असतात त्यांच्यासाठी असतात. काही टेस्ट पेपर्स हे सर्वांसाठी मोफत असतात, ज्यासाठी 1 रुपये तुमच्याकडे फी घेतला जात नाही. मात्र त्याची क्वालिटी असते टेस्टची तर ती आयोगाच्या धर्तीवरती असतात. तर नक्कीच एकदा सर्वांनी आवर्जून जर टेस्ट पेपर सॉल्व्ह केलं नसेल अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरचे तर नक्कीच अनअकॅडमी लर्निंग ॲपवर टेस्ट पेपर्स एकदा तुम्ही पाहून घ्यावा. सर, आता या प्रिपरेशन मध्ये तुम्ही विकनेस स्ट्रेंथ कसं कन्वर्ट करायचा, अभ्यास कसा करायचा, परीक्षे स्वरूप हे सगळं काही इतमूत माहिती सांगितलं. तर आता एक महत्वाचा अभ्यासातला पार्ट, सिलेक्शन मधला पार्ट, विशेषतः राशीव मधला तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर थोडस इंटरव्ह्यू बद्दल तुम्ही मार्गदर्शन करावा. तुम्ही कसा प्रिपरेशन केलात आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला कसं वाटतं त्यांनी इंटरव्ह्यू कडे कसा बघावा आणि कसा अभ्यास करावा त्याबद्दल. कसा अभ्यास करावा परत व्यक्तीवर डिपेंड क्वेश्चन आहे, नाही का. आता मी इंजिनियर आहे, तर आमच्यात जनरली काय असायचं, म्हणजे वर्षभर अभ्यास नाही करायचा आणि जशी एक्झाम जवळ आली की ते आमच्या इंजिनिअरिंग भाषेमध्ये नाईट मारणे म्हणतात. बरोबर. ते एक फंडा असायचा. पण स्पर्धा परीक्षेमध्ये नाईट मारणं हा फंडाच नसतो. मला सातत्याने अभ्यास करावा लागतो. ते एका दिवशी किंवा एका महिना अभ्यास केला तसं होत नाही. मी एका दिवशी 12 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी तुमचा अभ्यास शून्य झाला चालत नाही. आणि तुम्ही अभ्यास 8 घंटे जरी करत असाल पण ते नियोजनबद्ध, सिलेबस ओरिएंटेड आणि येणाऱ्या शेड्यूलला, वेळापत्रकाला धरून असेल तर ते होतं. आता माझ्या स्वतःच्या अभ्यासाच्या बाबत काय जशी स्ट्रॅटेजी आहे ती पर्सन बाय पर्सन व्हॅरी होऊ शकते. मी जनरली अभ्यासाच्या माझ्या शेड्यूलला काही पार्ट्स मध्ये डिवाइड करायचो. 3-3 तासाचे स्लॉट्स असायचे. पहिला जो तास असायचा म्हणजे जेव्हा मी घरून लायब्ररीत गेलो असेल, अतिशय उत्साही माझं मन राहायचं. तर अशा वेळेस मी एखादा टफ विषय हाती घ्यायचो की जो मला आता खूप त्रास देणार आहे, मला नंतर तर करणं जीवन देणार आहे, तो विषय मी आता करून घ्यायचो की जेणेकरून तो जो टफ पिरियड सब्जेक्ट असेल तो माझ्या चांगल्या फ्रेश मूड मध्ये लवकर मला समजेल. मग ते झालं की मधल्या काळामध्ये परत मी थोडे गॅप देऊन 3 तास झाले, थोडे गॅप, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर परत एखादं मॅगझिन वगैरे असलं एखादा घंटा करंट अफेअर्ससाठी ते, त्यानंतर मग नंतर आणखी एका स्लॉट मध्ये नंतर सब्जेक्ट जो सब्जेक्ट कम्पॅरेटिव्हली थोडा सोपा असेल, कारण माझी ऑलरेडी मी 100% दिलेले आहे. आता माझी एफिशियन्सी कमी होईल मला माहिती आहे. अशात मी परत टफ सब्जेक्ट घेतला त्यात माझं ऑलरेडी लक्ष लागणार नाही. त्यामुळे मग मी सोपा सब्जेक्ट जो आहे तो अशा वेळेस निवडायचो. मग 3 तास 6 तास माझं पूर्ण झाले. त्यानंतर मग मी आणि 1 तास करंट अफेअर, 1 तास सी साइड मध्ये 8 तासाचं माझं नियोजन असायचं. हे जर माझं पूर्ण जर फॉलो होत असेल 8 तासाचं, त्याच्यानंतर मग मी जो काही वाचलं असेल त्याच्यासाठी रिव्हिजन म्हणून प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचो. समजा आज मी राष्ट्रपती नावाचा टॉपिक वाचला असेल आणि मला वाटतं माझं वाचून झालं तर ते अभ्यास ओरिएंटेड होतं की नाही चेक करण्यासाठी मग मी ते राष्ट्रपती या टॉपिकवर आलेले क्वेश्चन बघेल, ते त्याच्यात 2 तास मेहनत घेईल. अशा माझं साधारणतः 8 ते 10 तासाचं माझं नियोजन असायचं. आता ते परत कधी कधी माझं 8 तासाचं नियोजन 10 तास माझे कधी पूर्ण व्हायचे, कधी कधी माझा अभ्यास 6 तासावर कमी होऊन जायचा. ठीक आहे, तेवढं चालतंच, कारण प्रत्येकाची तेव्हा अभ्यास करण्याची क्षमता आहे. आपण नेहमी सारखी राहत नाही. कधी आपल्या मनात खूप विचार असतो, गुंता असतो, कधी डोक्यात खूप विचार असतात, पण ते सगळे बाजूला ठेवून निदान आपण 8 तासाचं शेड्यूल जरी बनवलं तर ते, आणि फक्त ते सातत्याने चालू राहिलं पाहिजे. सातत्याने चालू राहिलं तर त्याचा फायदा होतो. अदरवाईज काय होतं, आपण एक्झाम केवळ जवळ आली मग खूप ताकदीने लागतो आणि परत एक्झाम होऊन गेली, यश मिळालं नाही, परत शांत होऊन जातो, परत पुढच्या एक्झामची तयारीची वाट पाहतो. असं नाही झालं पाहिजे. एक्झाम येईल तेव्हा येईल, ती आज नाही उद्या येणारच आहे, या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात येणारच आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा प्रिपेअर असलो पाहिजे. जशी एक्झाम जवळ आली एक्झामच्या वेळेस मग आता प्रत्यक्ष पूर्ण पुस्तक वाचणं शक्यच नाही. मग अशा वेळेस मी प्रिव्हियस क्वेश्चन पाहणं किंवा टेस्ट जर सॉल्व्ह केली असेल ते अनालिसिस करणं, मग मला 100 पैकी किती मार्क्स मिळतात, मग कुठे मार्क्स माझे कमी पडत आहेत, इथं काय मग मी प्रश्न वाचण्यात चुका केल्या नाही ना. ते खूप लहान लहान गोष्टी असतात जे आपण आपल्याला सगळंच येतं, पण बऱ्याचदा प्रश्न वाचण्यात गोंधळ होतो आणि मग सत्याच्या ऐवजी असत्य वाचण्यात येतं, असत्याच्या ऐवजी सत्य वाचण्यात येतं. तिथे आपले जे मार्क्स आपल्याला जमत होते ते जातात. असं नाही झालं पाहिजे. एकदा तुम्ही त्या लेवल पर्यंत पोहोचलो ना, मग ह्या चुका जर करत असो तर मग खूप नुकसानीच आहे. ते एक मार्क्स आपला खूप महत्वाचं असतं. अगदीच बरोबर सर, प्रॉपरली अगदीच बरोबर सॉल्व्ह सर, करतो. अगदीच बरोबर सर. मित्रांनो, खरं तर मी सरांना इंटरव्ह्यू बद्दल विचारला होता, पण एक क्वेश्चनचा पार्ट म्हणजे महत्वाचा राहून गेला होता, जो की
अभ्यासाचा दिनचर्यापासून अभ्यास कसा करावा त्यांनी पण, म्हणजे हा क्वेश्चन खरं तर राहिला होता, मी क्वेश्चन इंटरव्ह्यूचा विचारला होता, पण सरांनी दिनचर्याचं सांगितला, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सरांनी सांगितला. सर आता आपण थोडस इंटरव्ह्यूच्या सांगताकडे चाललेलं आहे, थोडं इंटरव्ह्यू बद्दल थोडंसं सांगा मुलांना, मुलाखतीचं मार्गदर्शनाबद्दल थोडं सांगा. मुलाखतीचं मार्ग म्हणजे तुम्ही तयारी कसं केलात आणि मुलांनी कसं तयारी करावा त्याबद्दल थोडंसं सांगा सर. म्हणजे एकंदरीत सर्वच राजकीयच्या परीक्षेच्या अनुषंगाने सर्व क्वेश्चनचा आन्सर दिल्यासारखं झाला, तर थोडंसं मुलाखतीबद्दल सांगा सर. मुलाखत आहे ना म्हणजे अनप्रेडिक्टेबल असते असं सगळेच विद्यार्थी म्हणतात, मी पण म्हणते अनप्रेडिक्टेबलच आहे. माझा स्वतःचा पहिला अनुभव जेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू होता राज्यसेवेचा, मी कुठेच प्रिपेअर्ड नव्हतो आणि जेव्हा माझा त्या दिवशी पहिलाच नंबर होता आणि पहिला दिवस होता त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होण्याचा. पण झालं असं ना, माझी सुरुवात खूप चांगली झाली. मला इंटरव्ह्यूवाल्यांनी खूप चांगले क्वेश्चन विचारले, सुरुवातीला इझी क्वेश्चन विचारले, मग हळूहळू त्यांनी डिफिकल्ट लेवल अँड ते वाढवत गेले आणि मी पण त्यांच्या हिशोबाने प्रश्न देत गेलो. यावेळेस असं झालं की मला काही ते व्यवस्थित जमलं नाही. यावेळेला माझा इंटरव्ह्यू लास्ट नंबरवर आला, त्या गोष्टीचा प्रभाव दिसत होता की आणि माझ्यावर पण त्याचा प्रभाव दिसत होता. तर हे डिपेंड्स आहे, ही सिच्युएशन ओरिएंटेड गोष्ट आहे, कशी असेल तर. पण जनरली जे आपला इंटरव्ह्यू असतो तेव्हा काही गोष्टी पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर आपलं क्वेश्चनिंग होईल. एक आहे ते आपलं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड कसं असेल, त्याच्यावर काही क्वेश्चनिंग विशिष्ट आहे का, एखाद्या महापुरुष होऊन गेलेत का, त्या महापुरुषाच्या नावाने कुठली योजना असेल का, असा क्वेश्चन होऊ शकतो. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, उदाहरणार्थ यावर्षी मला जो पॅनलिस्ट होते त्याच्यामध्ये जे पॅनलचे अध्यक्ष होते ते ऑलरेडी मेकॅनिकल इंजिनियर होते, डीटीचे ते डायरेक्टर पण राहिले. त्यामुळे माझा स्वतःचा मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे माझा बराचसा जो इंटरव्ह्यू आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरवरच झाला. तर तुमच्या एज्युकेशनवर सुद्धा तो इंटरव्ह्यू डिपेंड असतो, त्या एज्युकेशन बॅकग्राऊंडवर, तुम्ही केलेल्या अचिव्हमेंट्सवर. त्यानंतर मग अभ्यास जेव्हा तुम्ही करतायत, करंट अफेअर बद्दल तुम्ही किती अपडेट आहात, एखादी काल झालेली गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांनी आज वाचली का, ते चेक केल्यासाठी करंट अफेअर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. शासनात आपल्या आल्यानंतर काही योजना आपल्याला लॉन्च कराव्या लागतात, राबवायला लागतात, त्या योजनेबद्दल जर काही त्या वर्षी काही महत्वाचं घडलं असेल त्याच्या क्वेश्चन जाऊ शकतो. आणि काही क्वेश्चन म्हणजे त्या सिच्युएशन असतात, म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्न उत्तर दिलं, त्या प्रश्नाच्याच त्याच्यामध्ये दडलेलं एखादं नवीन उत्तर असताना उत्तरामध्ये प्रश्न दडलेला असतो, तसे पण ते फ्लक्च्युएशन त्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये दिलं जातं. शक्यतो आपण काय बघलं जातं इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही किती प्रामाणिक आहात तुमच्या मतांबद्दल. कदाचित एखाद्या खूप फेकू देतोय का, खूप ऑथेंटिक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय काय, खूप सोफिस्टिकेट देतोय का, ते त्यांना नको आहेत. कारण त्यांना खूप इंग्लिश बोलणारे असे विद्यार्थी नकोच आहे, कारण त्यांना आपलं जे काम आहे ते ग्राउंड लेवलवर करायचं. व्यक्ती सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाण्याचं आहे का, हा लोकांकडून काम करून घेऊ शकेल का, ही खूप जास्त स्वतःला ऑथराईज दाखवेल, ऑथॉरिटी दाखवेल, असं करेल का, हे पाहून तुमचं सगळं होतं. परत तुमचे हावभाव कसे आहेत, तुमची बोलण्याची शैली कशी आहे, तुम्ही त्यांना कसं रेटिंग करता, त्यांना गुड मॉर्निंग म्हणता की नाही म्हणा, अभिवादन कसं करता, खूप लहान लहान गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. आणि हे आता आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर आपण इंटरव्ह्यू साठी ते असणारच, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, आपलं एज्युकेशन, तेव्हाच्या करंट अफेअर्स, काय झालं गव्हर्नमेंटच्या योजना, आपण कुठला प्रेफरन्स दिला असेल प्रेफरन्सवर, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला साधारणतः इंटरव्ह्यू मध्ये केले जातात. साधारणतः असं तो पॅटर्न असतो. धन्यवाद सर. म्हणजे मित्रांनो, राजकीयची प्रिपरेशन मध्ये अगदी सुरुवातीला प्रश्न, म्हणजे सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात करण्यापासून जे काही प्रश्न पडतात, कसा करावा, काय करावा, इथं पासून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, परीक्षेचं स्वरूप, सर्व इथंभूत माहिती सरांनी सांगितली. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू सगळ्या तिन्ही टप्प्यांचा इथंभूत माहिती सरांनी सांगितलेला आहे. अक्षय सर कंटिन्युअस आपल्यासोबत असतीलच. तर आता एक महत्वाचा घटक जी की विद्यार्थ्यांची खूप अपेक्षा असते ते म्हणजे पुस्तकाची यादी. ठीक आहे. तर मित्रांनो, जी पुस्तकाची यादी आहे आता इंटरव्ह्यूच्या माध्यमातून न घेता अक्षय सर आपल्याला देतील पुस्तकाची यादी. ती यादी मी तुम्हाला अनअकॅडमीचे एक ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अक्षय सरांचं जी काही पुस्तकाची यादी असेल ती पुस्तकाची यादी तुम्हाला मी तिथे अपलोड करेन, जेणेकरून तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि पुस्तकाची यादी बद्दल जो प्रश्न आहे विशेषतः राजसेवेचा, तर तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटून जाईल. ठीक आहे. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील जे की विशेषतः अक्षय सरांच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, काही शंका असतील तर नक्कीच कमेंट्स करून तुम्ही सर्व तुमच्या शंका विचारू शकता. इंटरव्ह्यू कसा वाटला ते देखील नक्कीच प्रतिक्रिया द्या सर्वांनी, कळवा. थँक्यू अक्षय सर, तुम्ही जो काही भूमोल मार्गदर्शन केलात महाराष्ट्रातील तमाम भावंडांसाठी, थँक्यू सर. आणि जाता जाता एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो, तशी बघितली तर ह्या मोठीच अपेक्षा आहे. असाच भूमोल मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी तुमचा भेटत राहावा
अशी एक अपेक्षा व्यक्त करतो सर तुमच्याकडून. थँक्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.